तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आलेला आहात, निवडणुकीला देखील सामोरं जातात, काय सांगा याबद्दल? सर्वप्रथम मी ॲडव्होकेट उमेश राम खंदारे प्रभाग 9 गट अ मधून ही निवडणूक लढवित आहे. एक वकील असल्यानं कुठंतरी सामाजिक भान असतं आणि ज्या भागातून माझं बालपण गेलेलं आहे तो गांधीनगरचा परिसर इतके वर्ष झालं त्याची कुठलीही डेव्हलपमेंट झालेली नाही, तर कुठंतरी त्या भागाला मी काहीतरी देणं लागतो. माझ्या प्रभाग 9च्या नागरिकांशी माझं एक नातं आहे आणि कुठंतरी एक त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ माझ्यामध्ये आहे. परंतु आपण प्रभाग 9मधली ही अ गटातली जर निवडणूक पाहिली तर प्रामुख्याने याच्यात पाहिलं गेलं तर कुठला तरी एक बाहेरचा आयात उमेदवार आणून आमच्या माथी मारले गेलेला आहे. परंतु हे करत असताना मला एक गोष्ट सांगायची आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार हे कुठेतरी सांगत असतात की उच्च शिक्षित तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, त्यांनी या राजकारणात सहभाग घेतला पाहिजे. परंतु आज त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच पक्षाच्या माध्यमातून या भागातील जे आमदार आहेत त्या आमदारांचे सुपुत्र त्यांनी त्या सुपुत्रांना आमच्या प्रभाग 9मध्ये उमेदवारी जाहीर केली. परंतु ही उमेदवारी जाहीर करत असताना त्यांनी कुठंतरी त्या उमेदवाराचं जे काही जनमत आहे त्यांच्या बाबतीत असणारी जनमानसात जी काय भावना आहे ती समजून घेणं गरजेचं होते. स्थानिक कार्यकर्त्यांच्या ज्या काय भावना आहेत त्या समजून घेणं गरजेचं होतं. परंतु तशी कुठलीही गोष्ट त्यांच्या माध्यमातून झालेली नाही आणि या उमेदवाराचं पर्टिक्युलरली आपण पाहायला गेलं तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये 307 सारखा गुन्हा असेल, ज्याच्यामध्ये खुनाचा प्रयत्न, त्याच्यानंतर आर्म्स ॲक्टसारखे असतील, मारहाणीचे गुन्हे असतील, त्याच्यानंतर जमाव जमवून शिवीगाळ करणे असे इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. हे गुन्हे जर कुठेतरी सामाजिक आंदोलनाचे दाखल असते तर कुठेतरी म्हणता आलं असतं की यांचं समाजासाठी कुठेतरी योगदान आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणतात ते बरोबर, अगदी बरोबर आहे. पण हे गुन्हे सर्व न्यायप्रविष्ट आहेत, कोर्टाने देखील त्याच्यावरती अजून काही निर्णय घेतले. बरोबर आहे, आपण म्हणताय ते न्यायप्रविष्ट जरी असले तरी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, न्यायप्रविष्ट गुन्हे असतील याचा अर्थ ते त्यातून निर्दोष सुटका होणार आहे असं त्याचा अर्थ होत नाही. उद्या त्यांना त्या गुन्ह्यामध्ये सपोज जर शिक्षा झाली आणि उद्या ते निवडून आले या भागातून तर त्यांचं सभासदत्व रद्द होऊ शकतं आणि त्यांचं सभासदत्व रद्द झाल्याच्यानंतर माझ्या गांधीनगर, खराळवाडी, नेहरूनगर या भागातल्या सर्वसामान्य नागरिकांनी जायचं कुठं हा मुळात प्रश्न आहे. आणि दुसरा विषय मला याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचा आहे, न्यायप्रविष्ट जरी असले तर आपण येरवडा कारागृहात जरी पाहायला गेलं तर आज कित्येक कैदी आहेत की ज्यांच्यावर खटले दाखल आहेत, त्यांच्यावर सुनावण्या सुरू आहेत, ते न्यायप्रविष्ट आहेत. मग तशा पद्धतीने जर न्याय असेलच तर त्याच्यातलं 50% जे कारागृह आहे ते आपल्याला मोकळं करायला लागेल आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हेगार जे आहेत ते रस्त्यावर आपल्याला सोडायला लागतील. मग आपण कुठेतरी विचार करायला हवा की अशा पद्धतीने जर न्याय होत असेल किंवा अशा पद्धतीने जर मुस्कटदाबी करून किंवा एखादा बाहेरचा उमेदवार आणून त्या ठिकाणी लादला जात असेल तर माझ्यासारखा जो एका गरीब घरातला सर्वसामान्य रिक्षा चालकाचा मुलगा आहे तो आर्थिकदृष्ट्या तुमच्या इतका किंवा तुम्ही दिलेल्या उमेदवारा इतका सक्षम नसला तरी त्याच्याकडं बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत, त्याच्याकडे जे सामाजिक भान आहे, त्याचं जे काही शिक्षण आहे, समाजाची जी काही त्याचं देण्यासाठी काहीतरी भावना आहे ती कुठंतरी त्याची दाबली जाते. तर कुठंतरी हा निर्णय जो घेतला गेलेला आहे अजितदादांच्या माध्यमातून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 9साठी हा माझ्यासारख्या एक उच्च शिक्षित तरुणासाठी अन्यायकारक आहे. आणि मी खरं तर माझ्या या प्रभाग 9च्या माध्यमातून आणि माझ्या संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या घडलेल्या गोष्टीचा खरं तर निषेध व्यक्त करतो. जनतेला काय आव्हान? मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला प्रभाग 9मधल्या सर्व सुजाण नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपण भरभरून काँग्रेसला आजपर्यंत प्रेम दिलेलं आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण काँग्रेसच्या पाठीशी उभे राहा. माझ्यासारखा एक जो तरुण जो उच्च शिक्षित आहे, जो गांधीनगरच्या झोपडपट्टीत जन्म घेऊन महानगरपालिकेच्या शाळेत शिकून त्याने आज अनेक डिग्र्या प्राप्त करून समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे, या प्रभागासाठी मला काम करण्याची इच्छा आहे. तर कुठंतरी आमदार पुत्राच्या विरुद्ध एक प्रामाणिक रिक्षा चालकाचा उच्च शिक्षित मुलाला आपण मतदान करावं आणि 15 तारखेला आपण बाहेर पडत असताना मोठ्या संख्येने बाहेर पडून आवर्जून आपण मतदान करावं असं मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करतो.